विठाला 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 कुंडलिक वरदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरुनाथ भगवान आई राजा पार्वती माते की जय। कालच्या भागामध्ये आपण आई तुळजाभवानी विषयी ऐकलं, परंतु आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं लाडकं दैवत असणारे गणपती बाप्पा यांची सगळ्यात मोठी स्त्री शक्ती आई पार्वती माता शिवशक्ती ज्यांना म्हटलं जातं, आज त्यांच्याविषयी आपण या भागामध्ये ऐकूयात। विठ्ठल विठ्ठल प्रकरणामध्ये आपण पाहिलं, कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की नाथ महाराज काय सांगतात, सासरा माझा गावी गेला, गेला तर गेला तिकडच खपवी त्याला, तिकडच त्याचं काम कर। बर पुढं सासू माझी जाच करीती लवकर निर्दाळी तिला, तिचा लवकर नाही नाटकर, लवकर संपून टाक। परत सांगितलं जाऊ माझी फडफड बोलती, काय सांगितलं, फडफड बोलती बोडकीच करे गे तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला। पण खऱ्या अर्थानं सध्याचं कुटुंब हे मी मगाशीही सांगितलं हम दो आणि हमारे दो आहे, पण नाथांचं त्यावेळेसचं कुटुंब हे एकत्र कुटुंब आहे, ज्या कुटुंबामध्ये सासूही राहते, सासराही राहतोय, नवराही राहतोय, दीरही राहतोय, जाऊही राहते, जावचं पोरग राहते, नंदाचं पोरग राहते। मग विचार करा, एवढ्या सगळ्या कुटुंबामध्ये राबणारी फक्त एकटीच आहे ती, तिचं नाव आहे सून। काय नाव आहे, साध्या भाषेत आपल्या सुनबाई, त्या सुनबाईला जाच सहन करावा लागतोय। मग आता विचार करायचा झाला, नाथ महाराज म्हणतात या जाऊचं बोलणे मी कधीपर्यंत ऐकून घेऊ, सासरा बोलला ठीक होतं, सासू बोलली ठीक होतं, पण आता ही बाई मध्येच उठली आणि साधी तरी आहे का, जाऊ माझी फडाफड बोलती, मला आता हिचा वैताग आलेला आहे, कारण हिचं बोलणं आता मला सहन होत नाहीये। म्हणून नाथ महाराज काय म्हणतात, बोडकीच करे गे तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला। पण जी जाऊ माझ्या नाथ महाराजांनी सांगितली ती जाऊ आज प्रत्येकाच्या परमार्थाला आड येते, आणि ती जाऊ दुसरी कुठलीच नसून ती जाऊ म्हणजे आहे आपल्या मनातील वासना, विकारातील सगळ्यात मोठा विकार काय आहे। एक वेळ सासऱ्याचं सुनाशी पटतं, सासूचं सुनाशी पटतं, पण मेन प्रॉब्लेम काय होतो, सगळ्या काड्या जाऊ लावून देते। ऐका, अहंकार चांगला एक वेळ, अहंकार चांगला आहे, कल्पना चांगली आहे, पण जाऊ म्हणणारी ती वासना सगळ्या गोष्टीचा घोटाळा करते। ती जाऊ जर जागृत झाली, ती वासना जर जागृत झाली तर सगळ्याचा नायनाट करते। तुम्ही ज्या मार्गाला निघालेला आहे तो मार्ग तुमचा नाहीसा झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून सगळ्यात आधी आई साहेब, भवानी माता, हे दुर्गा माता, हे पार्वती माता, तुला जर नायनाट करायचं आहे ना तर माझं एक काम कर, ही वासना माझ्यापासून दूर कर। उगाच म्हणले नाहीत वासनेच्या संगे, वासनेच्या संगे नको जाऊ मना, वासनेच्या संगे, वासनेच्या संगे नको जाऊ मना, वासनेच्या संगे, वासनेच्या संगे नको जाऊ मना। पाहत्या रावणा कैसे झाले, पाहत्या रावणा कैसे झाले, इंद्रा पडली बघ, इंद्रा पडली बघ, चंद्र झाला काळा, इंद्रा पडली बघ, इंद्रा पडली बघ, चंद्र झाला काळा। चंद्र झाला
वासनेच्या संगे नको जाऊ मना, पहा त्या रावणा कैसे झाले. ऐकताय ना, नका जाऊ, त्याच्या वाट्याला सुद्धा जाऊ नका. पहा त्या रावणा कैसे झाले. काय त्या रावणानं घोटाळा केला. साधं सांगायची गोष्ट, त्या रावणाची नजर फक्त सीताई साहेबांवर गेली नव्हती हो, त्याच रावणानं माझ्या पार्वती मातेकडे वाईट नजरेनं पाहिलं होतं आणि भगवान शंकराला मागितली होती की देवा, द्यायचंय ना तुला, भोळाय वो देव, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भोळाय तो, सांगितलं घेऊन जा. काय सांगितलं? घेऊन जा. भगवान शंकरांनी सांगितले म्हणजे देवाची बायको मागणारा रावण होता. इतका विचित्र. सीता आई साहेबांवर वाईट नजर गेली, वासना फिरली आणि सगळा नायनाट झाला, कुळासहित नाश झाला. राहिला फक्त विभीषण. वासना घातकी ठरली. आणि इतक्यावर माझे संत थांबले नाहीत. नको जाऊ म्हणा, पहा त्या रावणा कैसे झाले. इंद्रा पडली भग, इंद्राला भग पडली आणि त्याची मदत केली चंद्रानं. इंद्राची अहिल्यावर वाईट नजर गेली आणि त्या अहिल्यावर वाईट नजर टाकत असताना चंद्रानं इंद्राची मदत केली, म्हणून इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा. आता इथपर्यंत ऐकायला थोडं तरी आपलं बरं बरं वाटत होतं, पण ह्याच्या पुढं तर फार विचित्र गोष्ट आहे. नारद चुकला चाळा, भजनाचा. किती पोरं झाली नारदांना? 60 पोरं झाली. ब्रह्मचारी आहेत बरं का नारद महर्षी. आणि पोरं किती झाली? 60 पोरं झाली. अरा. पण लय टेन्शन घेऊ नका, ती स्वप्नात झाली. लीला होती हो. देवानं नगर वसवलं, लीला केली. परंतु नारदांची वासना ज्यावेळेस पुढे आली त्यावेळेस नारदांना वाईट वाटू लागलं. पुन्हा माघारी फिरले, देवाचं भजन चालू झालं. म्हणून संत सांगतात, वासनेच्या संगे नको जाऊ मना, पहा त्या रावणा कैसे झाले. म्हणून देवा, ह्या वासनेपासून मला बाजूला ठेव रे. म्हणून नाथ महाराज सुद्धा एका प्रकरणामध्ये सांगताना म्हणतात, विश्वामित्रा सारिखा ऋषी मारिला जेने, तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन, एडका मदन 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 तो केवळ पंचानन. भस्मासुराला जाळून टाकलं. तो एडका मदन केवळ पंचानन तो होता. माझ्या शंकराला धडक मारिली, सगळं काही करणारा तो एडका आहे. म्हणून या एडक्याचं स्वरूप बनवत असताना नाथ महाराज वासनेला पुढे करतात. म्हणून या वासनेच्या आहारी जाऊ नका. मग काय करा? काही नाही, भगवंताचं भजन करा. पण घोळ कुठं होतो माहितीये का? एका गावामध्ये एक फार मोठे साधू होते. गावाच्या बाहेर एका झोपडीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. ते साधू फार गोड होते. एक दिवस सगळे साधक मंडळी त्या ठिकाणी त्या साधूच्या दर्शनाला गेले. साधूंचं प्रवचन चालू आहे. सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि प्रवचनाला बसले. साधू कुणाला म्हटलं जातं? मगाशीच सांगितलं, ज्यानं 6 धुतले तो साधू. पण याच साधूच्या समोरच्या जरा थोडं पलीकडच्या बाजूला एका वेश्येचं घर होतं. कुणाचं घर होतं? वेश्येचं घर होतं. हे साधक या झोपडीमध्ये बसून प्रवचन सांगायचे, लोकांना ज्ञान द्यायचे, सगळे काही चालू होतं. लोकही त्यांचं दर्शन घ्यायची. पण हा साधू त्या झोपडीतून त्या घराकडे पाहायचा. आज किती लोक वेश्येकडे आली, आज किती लोकांना भोग मिळाला, आज किती लोकांना त्याचा लाभ झाला, हा विचार होता साधूच्या डोक्यामध्ये. पण त्या घरामध्ये असणारी जी वेश्या होती ती वेश्या विचार करत होती, आज किती लोकांना साधूचं दर्शन घडलं, काय माझं अभाग्य, असा जन्म मला मिळाला, माझ्या देहाचा नायनाट झाला, माझ्या देहाचा नायनाट झाला, काय पाप केलं असेल मी, अशा साधूचं सुद्धा दर्शन मला घडत नाही. हे तिच्या डोक्यातले विचार, कुणाच्या? वेश्येच्या डोक्यातले विचार. आणि अशा प्रसंगी ऐका, ती जी वेश्या होती ना ती सतत चिंतन करायची, काय ह्या साधूचं दर्शन मला व्हावं, देवाचं भजन माझ्याकडून घडावं. कालांतरानं त्या दोघांचाही मृत्यू झाला. पण मृत्यूची कारण दोघांचीही वेगळी होती. वेगळी कारण काय होती? तो जो साधू होता तो हसता बोलता निघून गेला. आपण म्हणतो चालता बोलता मरण आलं, असं त्या साधूची घटना झाली. चालता बोलता मरण त्या साधूला आलं. पण इकडं जी वेश्या होती ती रेल्वे खाली पडून मेली.
जशी रेल्वे खाली गेली तसे देहाचे तुकडे तुकडे झाले. ज्या देहाचा व्यापार केला होता त्या देहाचा नाश झाला. पण इकडे साधू चालता बोलता गेलेला. आता मला सांगा, आपल्याकडे एक म्हण आहे, शास्त्र सांगतं, ज्यावेळी जीव निघून जातो ना, त्या जीवाला न्यायला स्वर्गातून तरी लोक येतात, पुण्य असेल तर, नाहीतर नरकातून तरी येतात. मग आता साधगणित आहे, साधू आहे, लोकांना प्रवचन सांगत होता, नवे नवे ज्ञान वाटत होता, नवे नवे भक्तिभाव शिकवत होता. मग आता मला सांगा, तो साधू वारलेला आहे, त्या साधूचा जीव गेलेला आहे. मग आता त्याला न्यायला कोण आलं पाहिजे? बोला ना, कोण आलं पाहिजे? देवाचे दूत आले पाहिजेत, स्वर्गातून लोक आली पाहिजेत. बर, ते एकीकडे वेश्याही गेलेली आहे, मग त्या वेश्येला न्यायला कोण आलं पाहिजे? यमदूत आले पाहिजेत. आयुष्यभर देहाची विक्री केलेली आहे. पण झालं उलट, त्या साधूला न्यायला आले कोण? यमदूत. आणि वेश्येला न्यायला आले देवदूत. फरक कळेल का बरं? कशामुळं घडलं असो? कारण काहीच नाही. साधू हा देहानं फक्त साधू होता. ऐकताय ना? साधू हा फक्त देहानं साधू होता, पण तो साधू मनानं साधू. वेश्या ही देहानं वेश्या होती, पण ती मनानं साधू होती, म्हणून तिला न्यायला देवदूत आले. म्हणून संतांनी सांगावं, ही जी वासना आहे ना, सगळा घोळ करते, ती वासना घोळ करते. म्हणून संतांनी सांगितलं, या वासनेपासून दूर राहा. मग काय करा? काही नाही, एक एक विकार आपल्यातून बाजूला करा. पहिला अहंकार गेला, दुसरी कल्पना गेली, आता राहिली फक्त वासना. पण ही वासना इतकी खट्याळ, इतकी खट्याळ, इतकी खट्याळ, लवकरात लवकर जात नाही. म्हणून संत सांगतात, वासना सोडायची नाही, वासना सोडायची नाही, वासनेचा विषय संपून टाकायचा. कसं? प्रमाणे, वासना ओढाळ गाई गड्या हो, वासना ओढाळ गाई, वासना ओढाळ गाई गड्या हो, वासना ओढाळ गाई, वासना वडाळ गाई गड्यानो, वासना वडाळ गाई, वासना वडाळ गाई गड्यानो, वासना वडाळ गाई. तिचा हाणून मोडावा पायी, हाणून मोडावा पायी, तिचा हाणून मोडावा पायी, आईचा हाणून मोडावा पायी. वासना ओढाळ गाई गड्या हो, वासना ओढाळ गाई, वासना ओढाळ गाई गड्या हो, वासना ओढाळ गाई. वासना वडाळ गाई गड्यानो, वासना वडाळ गाई, वासना वडाळ गाई गड्यानो, वासना वडाळ गाई. वासना ओढाळ गाई, तिचा हाणून मोडावा. काय मोडा? हा पाय मोडा. म्हणजे ती चालूच शकणार नाही, तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही. म्हणून माझ्या नाथ महाराजांचं गोड असं बोलणं आहे की, हे आई भवानी, हे पार्वती माते, मी तुझ्या पुढं नवस मागतो. माझे इतके अहंकार गेलेले आहेत ग. हा साधक या अहंकारापासून मुक्तता झालेला आहे, मुक्त झालेला आहे, या कल्पनेपासून मुक्त झालेला आहे. पण शेवटची माझी इच्छा, ही वासना जी आहे ती वासना दूर कर, ही वासना माझ्याकडे नकोय. म्हणून काय सांगितलं? जाऊ माझी फडफड बोलती, बोडकी कर ग तिला. मगाशी सांगितलं, फक्त वासना बाजूला नाही करायची, तिचा विषय संपून टाकायचा. आणि एकदा का त्या वासनारूपी जावेला बोडकं केलं ना, तिचं काही चालत नाही. म्हणून तिला बोडकं करा. आई भवानीनं म्हणावं, पार्वती मातेनं म्हणावं, वासना गेली, अहंकार गेला, विकार आता राहिलेच काय? राहिलेत ना. नाथ महाराज म्हणले, आता पण विकार राहिलेत. कोणते विकार राहिले? अभंगाचं 5वं चरण. नंदेचा कारटा किर किर करते, नंदेचा कारटा किर किर करते, नंदेच कारट किर किर करते, नंदेच कारट किर किर करते. करू जाऊ दे रोडगावाईन तुला भवानी आई, रोडगावाईन तुला भवानी आई, रोडगावाईन तुला भवानी आई, रोडगावाईन तुला. काय सांगितलं? नंदेचं कार्ट किरकिर 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 करत. म्हणून काय हो दे? खरूज होऊ दे त्याला. खरूज हा जुना आजार बर का. नाथ महाराजांनी उगाच सांगितलं नाही, खरूज होऊ दे त्याला. आता खरूज हा प्रकारच असा आहे की तो जर एखाद्याला झाला,
खरूज आजार जर एखाद्याला झाला तर त्याचं आपलं सारखं खरखार 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 खाजवायचं काम चालू असतं. त्याला म्हणायची खरूज. आणि नुसतं खाजवून दम निघत नाही, खाजवल्यानंतर त्याची आग होते, त्या जागी फार वेदना होतात, ह्याला म्हणायचं खरूज. मग खरूजच का सांगितली? कारण हा एकमेव असा आजार आहे, पोरग किती जरी किरकिर करणारा असलं तरी त्याला बसवायची ताकद खरूज या आजारात आहे, मग खरूज होऊ दे त्याला. साधं गणित आहे. नाथ महाराजांनी या ठिकाणी रूपक कुणाचं वापरलं? नंदेचं कार्ट. आता ही ननंद म्हणजे नेमकी कोण आहे? साधं गणित आहे. ननंद म्हणजे इच्छा नावाची ननंद, जी इच्छा माणसाला कधी संपत नाही. आणि त्या इच्छेचं कार्ट ह्या बाईकडे राहायला आलं, त्या सुनेकडं, त्या सासूरवासिनी बाईकडे राहायला आलं. एक तर तिला आधीच जाच कमी होता, म्हणतात ना, आधीच जाच कमी होता. आणि त्यात अजून आहे, ग्रामीण भाषामध्ये ह्याला ब्याद असं म्हणतात. काय म्हणतात? आधीच घटना कमी होत्या आयुष्यात, हे ब्याद पदरी पडलं. बरं आता पोरग आलं ते शांत तरी बसतंय का? सारखं किरकिर 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 किरकिर. ह्या ननंद, इच्छा रूपी ननंदेचं ते कार्ट आहे. ते कार्ट कोणतं? मोह नावाचं कार्ट. एक सांगू तुम्हाला, मोहाला अजून एक समानार्थी शब्द आहे, त्याचं नाव आहे आशा. कधीही न सुटणारी आशा. आणि अजून एक सांगते, मोहाला अजून एक शब्द, समानार्थी शब्द, कधीही सुटत नाही ती आशा. आणि तिचा भाऊ सदा ना कदा हाव 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 हाव, त्याचं नाव हाव दादा. ही आशाताई आणि हा हाव दादा माणसाला सुख लागून देत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन एक मुक्ती यत्ने नाही केला. हिंडता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. माझे सोयीतले नदी कोणी, माझे सोयीतले नदी कोणी. विठ्ठल विठ्ठल. एकदा एका गावामध्ये एक महाराज कीर्तनासाठी गेले. फार गोड नियोजन त्या ठिकाणी त्या ग्रामस्थांनी करून ठेवलं. एका आजीच्या घरी महाराजांची व्यवस्था केली. काही ग्रामीण भागामध्ये अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं, एवढं गोड प्रेम लोकांकडून मिळतं. महाराज आल्यानंतर पाणी दिलं, पाहुणचार सगळा झाला आणि थोड्या वेळानं जेवणाची वेळ झाली. मोह सुटत नाही. जेवणाची वेळ झाली आणि जेवणामध्ये त्या आजीनं अनेक पदार्थ केले होते. पंचपक्वानाचं ताट त्या महाराजांच्या पुढे सजलेलं आहे. महाराज जेवायला बसले, आजीही समोर बसलेली आहे. आजी एकटीच घरात आहे. सगळे पक्वान महाराजांना कमी पडू नये म्हणून त्या आजीनं काय केलं, सगळे पक्वान वाढले तर होतेच, पण सगळे पक्वान त्या महाराजांच्या अशा आजूबाजूनं ठेवले, म्हणजे महाराजांना इतुसं सुद्धा काहीच कमी पडू नये ही भावना त्या आजीची होती. पण खऱ्या अर्थानं महाराज जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर घास उचलला, खायला सुरुवात केली. पण खात असताना महाराजांचं सरळ लक्ष त्या सगळ्या पंचपक्वानांवरती गेलं. पण याकडे लक्ष जाता जाता अचानक त्या महाराजांचं लक्ष त्या किचनकडे असणाऱ्या त्या पापडाच्या त्या प्लेटकडे गेलो, की या प्लेटमध्ये पापड आहेत. पण आजीबाईनं सगळं वाढलं, पण पापड मात्र वाढायचे. आता मला सांगा, असताना कोण येत? ते महाराज आहेत. आजीबाईला म्हणायचं कसं, आजी अहो सगळं वाढलं पण पापड वाढायचे राहिले. आजी म्हणेल काय माणूस आहे, ह्याला घरी खायला मिळत नाही का काय, एवढा तुटून पडला, एवढं पुढं वाढून सुद्धा. पण युक्ती चालवावी लागेल, खायचं तर आहे. मग महाराजांनी काय केलं? महाराजांनी काय केलं माहितीये का? महाराजांनी सांगितलं, आजी अहो काय सांगू तुम्हाला, काय माझी आज दैन्यावस्था झाली. म्हणले कीर्तनासाठी तुमच्याच गावाला येत होतो, पण म्हणले काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे मोठी गाडी नाही. मी टू व्हीलर वर येत असताना येता येता माझ्या रस्त्यामध्ये एक फार मोठा साप आडवा पडला होता. इतका मोठा, म्हणले हे बघा इथून ते त्या पापडाच्या ताटली पर्यंत. ऐकताय ना, मोह सुटत. आजीनं पाठीमागं बघितलं, अरे रे रे पापड वाढायचे राहिले. महाराज थांबा, माझी चूक झाली, म्हातारा माणूस आहे, पापड वाढायचे राहिले. दृष्टांत संपला. महाराजांच्या पुढे पंचपक्वानाचं ताट होतं, पण ते काही गोड लागलं कधी, ज्या वेळेस पापड समोर दिसले. सांगायचं तात्पर्य एवढं, तुमच्याकडं कितीही असू द्या, हा मोह कधी सुटत?
आणि तो मोह सुटण्यापेक्षा किरकिर करणारा जास्त आहे. आपल्याकडे जर एखादी वस्तू नसेल ना तर ती वस्तू मिळावी यासाठी तो मोह किरकिर किरकिर करत राहतो. हा जीव पैशाच्या मागे लागतो. मला ती वस्तू घ्यायची आहे, शेजारच्या दारात आली, माझ्या पण दारात आली पाहिजे, ह्याला म्हणायचं मोह. आणि हा मोह सुटला पाहिजे म्हणून माझे नाथ महाराज त्या भवानी मातेकडं, त्या पार्वती मातेकडं साकडं घालतायत, नवस करतायत की हे पार्वती माते, हे भवानी माते, मी तुझ्या पुढे नवस मागतो. अनेक विकार माझ्यापासून दूर गेलेले आहेत, पण हा जो विकार आहे ना तो माणसाला सुख चैन लागून देत नाही. म्हणून हे पार्वती माते काय कर तर माझा विकार घालव. म्हणून नंदेचं कार्ट किरकिर करत आणि खरूज होऊ दे त्याला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. म्हणून माझ्या नवसाला पाव ग आई, माझ्या नवसाला पाव. भवानी मातेनं म्हणावं, पार्वती मातेनं म्हणावं, एवढे सगळे वर मागितले, मग झालं असेल ना आता? नाही आई, अहंकार गेला, कल्पना गेली, वासना गेली, मोह गेला, इच्छा गेली, सगळं गेलं. पण आई आता एक गोष्ट राहिलेली आहे आणि ती म्हणजे कोणती? दादाला मारून आहुती देईना, दादाला मारून आहुती देईना, दादाला मारून आहुती देईना, दादाला मारून आहुती देईना. मोकळीचा कर गे मला, मोकळीचा कर गे मला, भवानी आई रोडगावाईला तुला, भवानी आई रोडगावाईला तुला. म्हणून नाथ महाराजांना इतकं सांगायचंय, सगळे विकार माझ्यापासून एक 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 बाजूला जायला लागलेत. आता शेवटी राहिलेला आहे तो दादला. तो दादला कोणता? तो नवरा कोणता? तर अविवेकाचा नवरा आहे. ऐका, अविवेक रूपी असणारा तो नवरा आहे. आणि हा नवरा ऐका इतका विचित्र आहे की क्षणात घोटाळा करून टाकतो. अविवेक इतका विचित्र की क्षणात घोटाळा करून टाकतो. म्हणून हा अविवेक बाजूला होण्यासाठी काय करावं लागेल? काही करायची गरज नाही. हातानं टाळी, मुखान नाम, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, बोला पुंडरी गवर्धनी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम, शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरुनाथ भगवान की जय. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराजाही राजा उदो. या संपूर्ण अभंगामध्ये पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आपल्या विकाराला दूर घालवण्यासाठी आपली व्यथा मांडत असताना ते आई भवानीकडे, त्या पार्वती मातेकडे साकडं घालतात की आई, हे विकार लवकर जाऊ दे आणि लवकर मला मोकळं होऊ दे. कारण हा जो दादला आहे, हा दादला मला प्रत्येक क्षणी आड येत आहे, प्रत्येक कार्यामध्ये आड येत आहे. आणि हा अविवेक जर कुठून जागृत होत असेल तर तो मनातून जागृत होतोय. माझी बुद्धी सांगतेय, माझी बुद्धी सांगतेय की या मार्गाने जाऊ नको, पण माझं मन मला अविवेकाकडे ओढवून आणत आहे. म्हणून हे आई, हे पार्वती माते, या दादल्याची तू आहुती घे.
मी आहुती देईन याची, मला एकटीला राहू दे, आता मला मोकळं कर, असं मागणं मागत असताना नाथ महाराज त्या आईला नवस करतायत, मला मोकळं कर, मी काय करेल, रोडगा वाहीन तुला. पण बारखा विचार केला तर ही सगळं प्रकरण घडत असताना संतांनी ह्याला एक गोष्ट सांगितलेली आहे, ह्याला उत्तर दिलेलं आहे. आणि ते उत्तर जर कोणतं असेल, जर जर तुम्हाला तुमचे विकार घालवायचे असतील, नाथ महाराजांनी नवस केला आणि तो नवस पूर्ण व्हावा म्हणून हा रोडगा त्या भवानी मातेला, त्या पार्वती मातेला अर्पण केलेला आहे. पण बारीक विचार करायचं झालं तर विचार करा, हा जो रोडगा आहे हा सहजासहजी आपल्याला अर्पण करता येत नाही. कारण शेवटचा श्वास जरी गेला ना तर या देहाबद्दलचा संबंध माणसाचा सुटत नाही. म्हणून काय करायला सांगितलंय, हा देह असाच राहू द्या, पण त्याला एक काम झालं पाहिजे. काय सांगितलं, या देहामध्ये काय झालं पाहिजे? संत सांगतात या देहामध्ये विठ्ठल भरला पाहिजे. आणि जर विठ्ठल भरला तर काय होईल? काम क्रोध केले केले घर रीते. हा देह विठ्ठलमय झाला पाहिजे. देव माझा, मी देवाचा, ही भावना ज्या वेळेस निर्माण होते ना, हा देव आणि मी वेगळे नाहीच आणि नाहीच. माझे माऊली प्रमाण देताना सांगतात की तो देव लांब नाही. ज्या भवानी आई साहेबांना, ज्या आई साहेबांना तुम्ही मंदिरामध्ये पाहता ना, ते आई साहेब तुमच्या माझ्या जवळही आहेत. नाही तुळजापूरला जाता आलं, नाही जाता आलं एवढ्या लांब तर काही हरकत नाही, ते आई साहेब तुम्हाला इथंही दर्शन देऊ शकतात. कारण जशा सगुण रूपामध्ये त्या आहेत तशाच निर्गुण रूपामध्ये सुद्धा अनादि निर्गुण प्रगटली त्या आई साहेब तुमच्या आणि माझ्यामध्येही आहेत. आणि याला पुरावा म्हणजे माऊली देताना सांगतात, एक हरी आत्मा जीव शिव किंवा सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. म्हणून माऊलींना सांगायचंय या देहामध्येच आई साहेब आहेत, या देहामध्येच राम आहे, या देहामध्येच कृष्ण आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं, आई साहेबांनी नवरात्रामध्ये विकृती मारल्या, युद्ध केलं विकृतीशी, वाईट गोष्टींशी, विकाराशी युद्ध केलं आणि त्याचा विजय झाला. म्हणून ती विजयादशमी, त्याला आपण साध्या भाषेमध्ये दसरा असं म्हणतो. खऱ्या अर्थाने विकारच मारलेले. नाथांनी या संपूर्ण अभंगामध्ये आई साहेबांना नमस्कार करत असताना एकच व्यथा मांडलेली आहे, आई साहेब हे विकार बाजूला होऊ द्या. आणि ज्या वेळेस विकार जागृत होतात, तुमची भक्ती जर परखड स्वरूपाची असेल, चांगली असेल ना, तर देवाला सुद्धा जागं व्हावं लागतं. कारण मगाशी सांगितलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी देवाला अजिबात आवडत नाही. म्हणून ज्या वेळेस त्या महिषासुरानं देवांचा छळ चालवलेला आहे, ऐकताय ना, नवरात्र चालू आहे, स्त्री शक्ती आहे, त्या देवानं, त्या महिषासुरानं देवांचा छळ चालवलाय. आणि छळ चालू असताना त्या देवांनी 3 मुख्य देवांकडे जावं. कारण म्हणतात ना, खाली किती गडबड झाली तरी शेवटी पंतप्रधानापाशीच जावं लागतं. म्हणून शेवटी वरचा देव कोण? ब्रह्मा, विष्णू आणि महेश, या तिन्हींकडे गेलेत. पण ऐका, स्त्री शक्तीमध्ये किती ताकद असते. त्या महिषासुराला वरदान आहे, इतर कोणीही त्याला मारू शकत नाही. वरदान मागताना त्यानं एक घोड चूक केली. काय चूक केली? मला इतर गोष्टी सांगितल्या, मला राक्षसांपासून मृत्यू नको, देवांपासून मृत्यू नको.
असं सांगणारा हिरण्यकश्यपू सांगणारा तो महिषासूर आहे. पण शेवटी पर्याय उघडा झाला. देवानं काय केलं, असं मारता येत नाही तर असं मारू. काय केलं, तिन्ही देवांनी यज्ञयाग करून एक स्त्री शक्ती निर्माण केली. त्या स्त्री शक्तीचं नाव ठेवलं दुर्गा. आणि हीच दुर्गा त्या महिषासुराशी 9 दिवस लढली. हीच दुर्गा आपल्या भारतामध्ये अनेक नावानं प्रसिद्ध झाली. मग ती काली असेल, चंडी असेल, चंडमुंड राक्षसांना मारलं म्हणून ती चामुंडा. अनेक रूप वेगवेगळी देवीने घेतली. त्याच बरोबर एक रूप घेतलं, तिचं नाव होतं सती. आता खऱ्या अर्थानं आपल्याला फक्त सती नावाची प्रथा माहितीये, सती जाणं एवढीच प्रथा माहितीये. पण सती ही कोणीतरी होती या गोष्टीचं नॉलेज नाहीये. पण शास्त्र सांगतं, ऐका, सती ही अशा व्यक्तिमत्व होतं की तिची इच्छा होती माझं भगवान शंकरांशी लग्न व्हावं, विवाह व्हावा. विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर व्यवहारिक सांगायचं झालं तर नवऱ्याचं नाही ऐकलं तर काय परिणाम भोगावे लागतात हे सुद्धा भगवान शंकराला यातून सांगायचं होतं. दक्ष प्रजापतीनं अर्थात सतीच्या वडिलांनी यज्ञाचं नियोजन केलं. सगळ्यांना बोलवलं. सगळे देवगण आले, सगळे ऋषीमुनी आले, सगळे गंधर्व आले, सगळे आली. पण ह्या सगळ्यांमध्ये आपले जावई भगवान शंकर यांना निमंत्रण दिलं नाही, मुद्दामून निमंत्रण दिलं नाही. पण लेक ही लेक असते, लेक बापाच्या काळजाचा तुकडा असते असं म्हटलं जातं. इकडं लेकीला पाजर फुटला, माझ्या बाबांच्या घरी इतका मोठा कार्यक्रम आणि माझी उपस्थिती अजिबात नाही. मग त्या ठिकाणी सतीनं काय ठरवलं, सतीनं भगवान शंकरांपाशी गेली आणि म्हणाली, आपल्याला नाही बोलवलं म्हणून काय झालं, आपण त्या परिवाराचेच एक सदस्य आहोत. पण भगवान शंकरांनी सांगावं, तुला जायचंय तू जा, बिन बुलाए मेहमान हम नहीं जाते. बिन बुलाए अजिबात जाणार नाही. सती मातेनं सांगून ऐकलं नाही. आपल्या पित्याच्या त्या ठिकाणी कार्यासाठी आली, आपल्या पित्याच्या यज्ञासाठी आली. पण वडिलांनी डोकावून सुद्धा बघितलं नाही, याचं काहीच वाटलं नाही. पण ज्यावेळेस भर सभेमध्ये त्या दक्ष प्रजापतीनं काय केलं, माझ्या भगवान शंकरांचा अपमान करायला चालू केलं ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं माझ्या नवऱ्याचा अपमान सहन झाला नाही त्या सतीमातेला. आणि त्या सतीमातेनं अग्निकाष्ट घेतली आणि त्याच जागेवर देह संपवला ती सतीमाता. आणि तदनंतर ही गोष्ट भगवान शंकरांना कळाली आणि भगवान शंकरांना ही गोष्ट सहन झाली नाही म्हणून रागाच्या भरात आले, सगळा यज्ञ उद्ध्वस्त केला. त्या सती मातेचं कलेवर घेतलं आणि सर्वत्र संचार करू लागले. अशा परिस्थितीमध्ये या जगावर संकट येऊ नये म्हणून भगवान विष्णू पुढे झाले. आपल्या सुदर्शन चक्राने त्या सती मातेच्या कलेवराचे तुकडे तुकडे केले. ते तुकडे 51 ठिकाणी पडले. तीच आपल्या आई साहेबांची 51 शक्तीपीठ, ऐकताय ना. आणि त्यातली 3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं भाग्य आहे. पण खऱ्या अर्थानं ही सती गेल्यानंतर हीच सती पुढच्या जन्मामध्ये पार्वती बनून आली. वासना कधीही सुटत नाही. हीच सती पार्वती बनून आली, तपश्चर्या केली. कुणाच्या पोटी जन्माला आली, हिमालयाच्या पोटी जन्माला आली आणि तिचं नाव ठेवलं गेलं पार्वती. आणि या पार्वतीनं कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांशी विवाह केला. ही या पार्वती मातेचं महात्म्य आहे. खऱ्या अर्थानं श्रावणामध्ये आपण फक्त भगवान शंकराची पूजा करतो. पण जर शिवलीलामृत ग्रंथ आपण जर वाचला तर त्यामध्ये सांगितलं जातं, तुम्ही जर नुसती भगवान शंकराची पूजा केली तर त्या ठिकाणी तो प्रसन्न होणार नाही. पण त्याच्या जोडीला जर आई साहेबांचं चरण धुतलं, पार्वती मातेची पूजा केली तर तो देव प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कधीही बघा, भगवान शंकरांच्या पाठीमाग आजूबाजूला आई साहेबांची मूर्ती असते. ह्याला कारण फक्त एकच आहे, शिव आणि शक्ती दोन्ही एक आहेत. शिव शक्तीपासून बाजूला राहू शकत नाही आणि शक्ती शिवपासून बाजूला राहू शकत नाही. म्हणून शेवटी काय केलं, दोघांचं मिलन झालं आणि त्यातून माझे गणपती बाप्पा आणि कार्तिकी स्वामी प्रगट झाले. ही अपत्य, काय गोड अपत्य जन्माला घातली. गणपती बाप्पांना तो संसार रचलाय. कोण आहेत गणपती बाप्पा? ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. गणपती बाप्पा कोण आहेत? सगळ्यांचं मूळ आहेत. कुणाच्या पोटी? पार्वती मातेच्या पोटी. सांगायची घटना फक्त इतकीच आहे
की पार्वती माता म्हणजे सामान्य नाही, हिमालयाच्या पोटी जन्माला आलेली ती कन्या, पण तिनं एवढी गोड रत्न या जगाला दिली की आज कुठलीही शुभ कार्य म्हटलं तर सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. म्हणून शिव आणि शक्तीला प्राधान्य आहे. बारीक विचार करायचा झाला, आपण इतका वेळ ऐकतोय देवांना स्त्री शक्ती निर्माण केली आणि त्या स्त्री शक्तीमुळं महिषासुराचा वध झाला. बारीक विचार करा, देवाकडे पण ताकद होती, बळ होतं. हा, महिषासुराला वरदान होतं ही वेगळी बाजू झाली, पण देवाकडे ताकद होती. देवानं सुद्धा एकदा स्त्रीचं रूप घेऊन कुणाला भस्म केलं? भस्मासुराला भस्म केलं. ताकद होती, पण देवानं केलं नाही. कारण नवरात्र म्हणजे काय आहे? स्त्री शक्तीचं एक प्रतीक आहे की स्त्री जर मनामध्ये आणलं तर स्त्री काहीही करू शकते. म्हणून स्त्री शक्ती ही सर्वात मोठी आहे. आणि या स्त्री शक्तीकडे नवस मागत असताना माझे नाथ बाबा म्हणतात, आतापर्यंत जेवढे विकार होते तेवढे सगळे गेले, निमाले. काम क्रोध सगळे निमाले. मग आता काय करायचं? आता फक्त हा देह तुझ्या चरणी अर्पण करायचा. आणि तो कसा अर्पण करायचा? तर ऐक गड्या, हा देह आहे ना सदैव तुझ्या नावामध्ये विलीन राहील. म्हणून नाथ महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे, असं व्यक्तिमत्व आहे की अनेकदा गेले पण नामतत्वाच्या जीवावर पुन्हा माघारी आले. हे आहे नामतत्वाचं साधन, ही आहे नामतत्वाची ताकद. म्हणून संतांनी आयुष्यभर फक्त एक गोष्ट केली, ते म्हणजे काय? दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. म्हणून संतांनी सांगावं, जास्त काही करायची गरज नाही, विकार घालवा. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ आणि मगच गोपाळ तुमचा येईल. म्हणून तो गोपाळ येण्यासाठी काय करा? त्या भगवंताचं भजन करा. म्हणून नाथ महाराज भजन करता करता त्या आई साहेबांना साकडं घालतायत, आई तुम्हाला भरपूर दिलं, पण शेवटचा माझा एवढा नवस तुझ्या चरणी मी अर्पित करतो. काय? अभंगाचं शेवटचं चरण. एक जनार्दनी सगळेचे जाबो दे देवा, एका जनार्दनी सगळेचे जाबो दे देवा, एका जनार्दनी सगळेचे जाबो दे देवा, एका जनार्दनीच सगळे जाऊ दे देवा, एका जनार्दनी सगळेचे जाबो दे देवा, एका जनार्दनी सगळेचे जाबो दे देवा, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे देवा, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे देवा, एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला, हे एकटीच राहू दे मला, मला मला एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला, भवानी आई रोडगाबाई, भवानी आई रोडगाबाई तुला, एकटीच राहू दे मला, एकटीच 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 राहू दे मला, एकटीच राहू दे मला, एकटीच एकटीच राहू दे मला, भवानी आई रोडगाबाई तुला, भवानी आई रोडगाबाई. नाथ महाराजांनी आई साहेबांकडे नवस मागितलाय. तसा जाता जाता आपण सर्वही या नवरात्रामध्ये आई साहेबांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून त्या ठिकाणी त्यांना इतकाच नवस मागूया. कोण मागतं माझ्या पोराचं लग्न होऊ दे, कोण मागतं मला सून चांगली मिळू दे,
कोण मागतं मला नातवंड होऊ दे, पण ऐका हे थातूर मातूर नवस मागण्यापेक्षा त्या आई साहेबांना फक्त एवढाच नवस मागा की आई एकतर कसं बसं करून देवानं इथपर्यंत आणलेलं आहे. हे आयुष्य आत्तापर्यंत गेलं तर गेलं, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. या उपदेशानुसार जे झालं ते झालं, पण आई इथून पुढचं माझं हे जे आयुष्य आहे, हे भवानी माते, हे पार्वती माते, माझं जे हे आयुष्य आहे ते संपूर्ण हा तुझ्या चरणी लीन व्हावं आणि सतत तुझ्या नामाचा जयघोष हा माझ्या मुखातून व्हावा. इतकंच आई साहेबांकडे मागणं आपण सर्वजण मागूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. मुलीले जे कुरे वेडे वागुडे मुतरी करा क्षमा पराज महाराज नाही विचारिला अधिकार व्यापला, करा क्षमा पराज महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राजा पाया पडली करा क्षमा पराज महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, अंबे माते की.